सांगलीतील रखडलेली नाले सफाई, मनमानी पद्धतीने वळवलेले नाले, नाल्यांवरील अतिक्रमणे, साचलेल्या पाण्यावरून महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन बैठकीत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। नाल्यावरील अतिक्रमणांच्या तक्रारीवरून महापौर आयुक्त यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान 2019च्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन सुधारण्याचे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिलेत। महापालिका सभागृहात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, समाज कल्याण सभापती गीता पवार, आयुक्त संचिता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह नगरसेवक, पोलीस अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। समाज कल्याण सभापती गीता पवार यांनी भीमनगर, स्वस्तिक काटा परिसर, गोकुळनगर, गुरुद्वारा समोरील वस्ती आदी ठिकाणी पहिल्याच पावसात घरात पाणी शिरल्यावरून प्रशासनाला धारेवर धरलं। विजयनगर, वांडलेसवाडीहून येणाऱ्या नाल्यावरील अतिक्रमणाचा विषय युवराज गायकवाड यांनी उपस्थित केला। दरम्यान या नाल्याचीही पाहणी केली जाईल असं आयुक्त महापात्र यांनी सांगितलं। नाल्यातून काढलेल्या गाळाचे ढीग रस्त्यावर तसेच पडू नयेत। पुन्हा पाऊस झाल्यास हा गाळ पुन्हा नाल्या जाईल, तेव्हा नाले सफाईचा उद्देश कसा पूर्ण होणार असा सवाल नसीम नाईक यांनी उपस्थित केलाय। प्रभागात 2-2 महिने गटारी साफ केल्या जात नसल्याची तक्रार नगरसेविका गाथा जगदाळे यांनी केली आहे। महापूर कालावधीत टपोऱ्या तरुणांकडून नागरिकांना त्रास होणार नाही, पूरग्रस्त भागात चोऱ्या होणार नाहीत याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे। आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीला महावितरणाच्या अधिकाऱ्यांना बोलावणं गरजेचं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये जीबी हॉलमध्ये आयुक्त मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी, पदाधिकारी, नगरसेवक, सर्व एनजीओज आणि महापालिकेचे अधिकारी सर्वांनी मिळून महापूर जो आपला सांगलीमध्ये आपत्ती जी मोठ्या प्रमाणात येते त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि त्या महापुराच्या संदर्भात काय महापूर जर सांगलीत आलाच तर आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील त्या सगळ्यांसाठी आम्ही सज्ज आहोत। महापौर सर्वप्रथम आमची इच्छा आहे की गणरायाच्या चरणी की सांगली मिरज कुपवाड शहराला महापूरच यायला नको आणि जर आपत्ती म्हणून तो आलाच तर आम्ही सर्वजण सर्व गोष्टींसहित आम्ही सज्ज आहोत। काही गोष्टी महापूर येण्याच्या अगोदर कराव्या लागतात आणि काही गोष्टी महापूर गेल्यावर कराव्या लागतात स्वच्छतेच्या, आरोग्याच्या दृष्टीनं। त्या सर्वाचा आराखडा, त्या सर्वाचं एक पुस्तिका आम्ही तयार केलेले महानगरपालिकेत, त्याचं अनावरण आणि ऍप जे आपलं आपत्ती ऍप आहे ते सुद्धा आम्ही लॉन्च केलेलंच आहे ऑलरेडी आधीच। तर महापूर आलाच तर आम्ही सर्वजण महापुराला 2 हात करण्यासाठी सर्वजण सज्ज आहोत। नागरिकांनी काळजी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावं। ज्या भागात महापुराच्या संदर्भात नोटिसा गेलेल्या त्या लोकांनी अलर्ट राहण्याची गरज आहे। जर पाऊस जास्त प्रमाणात अचानक पडला आणि पाणी जर कोयना धरणातून सोडलं आणि पाणी जर शहरात शिरलं तर ज्या भागात पहिल्यांदा शिरतंय त्या भागातील लोकांची राहण्याची वेळ, खाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, फक्त प्रशासनाला सूचनांना सहकार्य करावं एवढीच आमची विनंती। नमस्कार। आज सर्व पदाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आपण पूरच्या तयारीकरिता आज मीटिंग घेण्यात आलेले आहेत। ह्यामध्ये प्रशासनामध्ये आपण एसओपी तयार केलेले, त्याचे अनावरण केलेले आहे। आपलं शेल्टर कुठे आहेत त्यामध्ये आपण काय नियोजन केलेले, जेवढे स्वयंसेवा संस्था आहेत त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली। काही नगरसेवकांच्या सूचना होता नाला सफाई करिता आणि बाकी त्यांच्या वॉर्डामध्ये जे अडचण आहे ते पण त्यांनी सूचना केली, ते पण आपण करून घेणार आहोत। तर पाऊस आले की प्रशासनाचं अधिकाऱ्यांच्या काय जबाबदारी आहेत त्या अनुषंगाने कुठे आपण माणसाची नेमणूक केलेली आहेत, कशा पद्धतीने ते कामं करणार आहेत, सर्वांच्या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। तर सर्व पूरपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माझा नम्र अनुरोध आहे की जे पातळीचे इशारा असते ज्यामध्ये आपल्या घरापर्यंत पावसाचं पाणी येणार आहे त्याच्या पूर्वी आपण कृपया आम्ही जिथे रिक्वेस्ट करणार तिथे शिफ्ट होऊन जायची गरज आहे। अदरवाईज नंतर आम्हाला तिथून आपल्याला काढायला खूप अडचण जाते। तर सर्वांना अनुरोध आहे की जरी इन केस आपल्याकडे पूरची परिस्थिती आली तर आपण प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला आपत्ती मित्र जे ऍप आहे त्यामध्ये सर्व काही माहिती तासाने तास आपण त्यामध्ये अपडेट करत आहोत। त्या अनुषंगाने सांगलीकरांनी काही भीतीचे वातावरण न करता त्यामध्ये त्याला फॉलो करावी आणि काही काळजी न करून प्रशासन आपलं नक्की सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी सज्ज आहेत। आपण मदत करूया
आणि त्या अनुषंगाने आपली तयारी झालेली आहे. मेजरली आपण नालेसफाई मध्ये सुरुवात ज्या भागामध्ये सर्वाधिक जास्त पूर असते, पाणीचे प्रभाव असते, तिथून सुरुवात केली होती. आपली नालेसफाई काही तांत्रिक अडचणमुळे थोडी विळंब झाली होती. निम्मे नालेसफाई सध्या झालेली आहेत. सांगली प्रभाग 1 मध्ये आपण जवळपास 70%, कुपवाडमध्ये 70% असं केलेले आहे. मिरजमध्ये थोडी गती कमी आहेत आणि प्रभाग नंबर 2 मध्ये पण गती कमी आहेत. आपण जे कुपवाडमध्ये मोठे गाडी आहेत, ज्याचे कामं तिथे संपवलेले आहेत, त्याला परत शिफ्ट केलेले आहेत. हे 2 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त सर्व यंत्रणा वापरून 100% करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मेजरली जे मोठे नाले 17 नाले त्याला सर्वप्रथम क्लीन करण्याचा आमचा आता प्रयत्न आहे आणि ते आम्ही 100% कम्प्लीट करणार. आपण काही नगरसेवकांनी आम्हाला सुचवले की काही नाल्यामध्ये अतिक्रमण झालेले आहे, तर त्याला उद्या महापौर साहेब, उपमहापौर साहेब आणि प्रशासन संयुक्त व्हिजिट करणार आहोत. जिथे शक्य असेल आम्ही ताबडतोब तिथे नाला मोकळे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जिथे नोटिसेस देण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती पण कारवाई करण्यात येणार आहे. आणि जिथे नोटिसेस सुद्धा वाटण्यात नाही आलेले तिथे आपण एडीटीपी डिपार्टमेंट मार्फत इमिडिएटली त्यांना नोटीस देणार आहोत आणि त्यांच्यावरती योग्यरीत्या कारवाई करू.